नाव सांगा. मी संध्या ढोरे, नवीन सुभेदारलाच राहते. मी फक्त ज्यावेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळेचा प्रसंगात मी हजर होती. तो प्रसंग मी माझं मनोगत म्हणून व्यक्त करते. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, तसेच सावित्रीबाई आणि माई रमाई यांना त्रिवार वंदन आणि सर्वांना जय भीम. मी संध्या ढोरे माझा 1956 साली धम्मदीक्षा घेतलेला अनुभव सांगणार आहे. तरी माझ्या काही चुका झाल्यास मला माफ कराल अशी आशा करते. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस उजाडला तेव्हा मी फक्त 5 वर्षाची होती. मला काय माहीत दीक्षा म्हणजे काय, पण तो दिवस नेहमीपेक्षा वेगळा होता. कारण जे पूर्वीचे महार होते त्यांच्यात नवचैतन्य दिसून येत होते. तिकडे तिकडे पांढरे निळे वस्त्र घालून माता कचेरीला जाण्याची लगबग दिसून येत होती. आम्ही सुद्धा पांढरे कपडे घालून फिरायला जायचे एवढेच कळत होते. मग आम्ही बहीण भाऊ तयार झालो आणि काका काकूसोबत माता कचेरीला जाण्यास निघालो. तेव्हा पायी जावे लागे. तेव्हा रस्त्यांनी निळे पांढरे वस्त्र घालून थवेच्या थवे दिसत होते. आम्ही तिथे पोहोचल्यावर जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसलो. ती जागा स्टेजच्या 2-3 मीटर अंतरावर होती. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला होता. कारण तिथून बाबासाहेब दिसणार असे वाटत होते. मी उभी होते व इकडे तिकडे बघत होते. कारण माझी आई मिलमधून येणार होती. तेव्हा तिकडे पांढऱ्या निळ्या रंगाने माता कचेरी उजळून निघाली होती असे वाटत होते. तेवढ्यात मागून आवाज आला, खाली बसा, खाली बसा, कारण बाबासाहेब येत आहेत. पण लोक उभे झाले त्यामुळे आम्हाला बाबासाहेब दिसलेच नाही. मग माझी काकू म्हणाली, तू गेटजवळ उभी राहा. म्हणून मी आईला शोधत उभी होती. पण मला आई दिसलीच नाही. काकू पण दिसत नव्हती. म्हणून मी रडत होती. तेवढ्यात एक तरुण माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, काय झाले बाळ? मी हरवली आहे असे सांगितले. तो मला स्टेजवर घेऊन गेला. तेव्हा मी बाबासाहेबांना बघितले. तेव्हा ते पांढरे शुभ्र धोतर आणि कुर्ता घालून होते. त्यांच्या हातात काठी होती. ते थकलेले दिसत होते. मी रडत असल्यामुळे जास्त काही बघू शकली नाही. तेवढ्यात आई दिसली. मी खाली आली व आईला मिठी मारली. थोड्या वेळाने धम्मदीक्षेला प्रारंभ झाला. तेव्हा 5 लाख लोकांना त्रिशरण पंचशिलेचे पठण करून घेतले आणि 22 प्रतिज्ञा सांगितल्या आणि महिन्याला एक पौर्णिमेचा उपवास करा असे सांगितले. तेव्हापासूनच मी उपवास करते. पण आज माझ्या मनात एक खंत वाटते की मी बाबासाहेबांचे पाय धरू शकली नाही. कारण मी फक्त नव्हते. असो, धन्यवाद. त्याग केले. त्याग मूर्ती याचा शब्द आपण वापरतोय. काय त्याग मूर्ती आहे? काहीतरी त्याग सांगावं लागेल की नाही? आता त्याग सांगितल्याशिवाय त्यागाचं त्याग मूर्ती कसं नाव होईल? कारण ती बॅरिस्टरची बायको, बॅरिस्टरची एखादी बायको असन, एखाद्याचं साहेबाची बायको असन ना, आपल्या तुपल्यात असून तर पण ती कशी तोऱ्यात राहते. कारण कोणाची बायको आहे? मी साहेबाची. साहेबीन साहेबीन, 1 मंगळसूत्र, 2 मंगळसूत्र, 3 मंगळसूत्र, त्याच्या गळ्याच्या खालून वर मंगळसूत्र. आता एकही असेल तर एकच नवरा, 2 असेल तर एकच नवरा, 3 असेल तर एकच नवरा. पण मंगळसूत्र किती वाढवलेले. म्हणजे हा सुद्धा तिचा तोरा असून ती बॅरिस्टरची बायको. कोणाची होती? जगविख्यात माणूस होता. म्हणजे त्या माणसाचं कसं होतं? जगविख्यात. जग त्याला सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणतात. 10 देशांमध्ये त्यांचं मोठ्या नावावर इन्स्टिट्यूट आहे. त्याचे पुतळे आहेत. पण त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणलेला आहे. त्या माणसाकडे 32 डिग्र्या होत्या. 32 डिग्र्या, कितीतरी भाषेचं ज्ञान आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये. तो काही टाळ ठोकत बसला नाही, मृदंग ठोकत बसला नाही, डोकं वाजवत बसला नाही. ये विठ्ठला तू आमचा भला कर, हे भगवान आमचा भला कर, हे भगवान फिगवान फेका. तुमचा भला कोण करणार आहे? तुम्हीच करणार आहे.
त्याने आम्हाला काय दिली? त्याने आम्हाला काय दिलं? त्याने आम्हाला संधी दिली, त्याने मला विचार दिला. बाबासाहेब कोणाला 10 रुपये दिले माहिती आहे का? एखाद्याकडे आहे का की बाबासाहेब बेरे बाबांनी 10 रुपये दिले का? कोणाला 10 रुपये दिले नाही, 5 रुपये दिले नाही, पण काय दिलं त्यांनी? विचार दिला. काय दिला? विचार काय असते? नेहमी माणसाने विचारावर लक्ष केंद्रित करायचं. तर विचारावर लक्ष केंद्रित केलं तर विचाराचे काय बनतात? शब्द बनतात. तुम्ही शब्दावर लक्ष केंद्रित केलं तर शब्द तुमच्या कृतीत उतरतात, आणि कृतीवर लक्ष ठेवलं तर तुमचं भविष्य घडतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून विचारामध्ये ही क्रांती. म्हणून आज विचाराची पेरणी करायला आलो आपण. इथं कोणी कोणाला पैसे द्यायला आलो का? पैसे वाटायला आलो का? विचार वाटायला. म्हणजे ही महिला एक त्या जन्माला आलेली ती 7 फेब्रुवारी 1998 मध्ये 1898 मध्ये जन्माला आलेली एका कुठे वंदनगावकडची पोरगी, ती एखाद्या सोन्यासारख्या माणसाच्या सोबतीला येतं आणि सोबतीला येऊन तिचं जीवन किती सफल होतं, ती सफलाची कहाणी ऐकायची आपल्याला. ती सफलताची आता किती वर्षी, 9 वर्षाच्या पोरीचं लग्न. 9 वर्षा पोरीला कळायला लागले बाबा तुला संसार करायचं बाई. आता 9 वर्षाची पोरी, तर 9 वर्षाची असण्याच्या पूर्वी त्याची आई मेली. माहित आहे तिचं आईचं नाव काय? काय आईचं नाव माहित आहे? एक माणूस तुरू आला माझ्याकडे, मला म्हणे बाबासाहेब पूर्णच माहित आहे. म्हटलं बाबासाहेब लग्न केलं का? हो म्हणे केलं. सांगा म्हणे सासूचं नाव काय त्याच्या? इकडं पाहुण्याला, तिकडं पाहुण्याला, इकडं पाहुण्याला. बाबासाहेबाच्या सासूचं नाव काय? रुक्मिणीबाई, रुक्माबाई. म्हणजे रखमाबाईचं निधन झालं. घरातली बाई गेली तर घरातल्या माणसाचं कसं कोंबडीसारखी आई असते, दाणं दाणं गोळा करून सर्व पिल्याले ती जपून ठेवते. आई गेली की पिले घरात 10 माणसं, तिथे घरात माणूस घर पण नसते, पण ते घरात एक बाई असली त्याच्या घरात कसं असते? घर पण असते. घरातली आई गेली. बाप हा मासोळीचे तिकडून आणायचं काम करायचा. बापही टीबीनं मरून गेला. त्या मामाने त्याला आणलं आणि मामाने आणल्यानंतर त्या पोरीचं लग्न करण्याचं ठरलं. बाबासाहेबाची पहिले सोयरी झाली होती, ती सोयरी तुटली. त्यानंतर त्याच्या बापाले 5 आणे दंड पडला, भीमरावजीच्या बापाले, सुभेदारला, आणि त्याने ह्या पोरीशी लग्न केलं. ते लग्न कुठं केलं? ज्या ठिकाणी मासोळी मंडई असते ना, त्या मंडईमध्ये केल्यानंतर. म्हणजे परंतु बाबासाहेब का म्हणतात प्रत्येक घरांमध्ये माझ्या बापासारखा बाप जन्माला यायला पाहिजे. कसा पाहिजे? माझ्या बापासारखा बाप. असं त्या बापाने काय केलं असेल तर बाप तर कितीतरी आहे. बापाचं आणि पोराचं तेवढंच असते. म्हणजे त्या बापाचं एवढं बापाने, ते बापाने त्यागमूर्ती दाखवली की बाळे तुला भविष्यात हे करायचंय, तुला भविष्यात हे घडवायचंय. हे जर आज तू चुका करशील तर उद्या त्याचा समाजावर परिणाम होणार. म्हणून बाबासाहेब म्हणते की माझ्या बापासारखा बाप सर्वांच्या घरात यावं. अशी त्यागमूर्ती जन्माला आल्यानंतर त्यागमूर्तीने त्या मुलीची निवड केली आणि त्या सुनेला बाबासाहेब जेव्हा 10वीची परीक्षा पास झाले तेव्हा बाबासाहेबांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्या सत्कारामध्ये त्यांना एक पुस्तक देण्यात आलं. त्या पुस्तकाचं नाव माहित आहे? कोणतं पुस्तक आहे? बुद्ध चरित्र. कोणी लिहिलं होतं हे? केळुस्कर गुरुजीने. केळुस्कर गुरुजीचा आणि बाबासाहेबांचा काही संबंध नाही, पण बाबासाहेब अभ्यास करताना नेहमी दिसायचे. तो गार्डन मध्ये फिरायला जायचा आणि त्याला वाटतं हा पोरग खूपच हुशार आहे. कोणाचं पोरग आहे? चौकशी केली तर तो सुभेदारांचं पोरग. सुभेदार तर माझा मित्र आहे, पण पहिले तर काही जातीचं खूप मोठं खोळ होतं, जाती कोणालाच येत नव्हती. ते पुस्तक बाबासाहेबांना दिलं आणि तो पुस्तक त्यांच्या घरात राहायचं. बाबासाहेब विदेशात गेले तेव्हा ती पुस्तक घरात वाचायची. कारण रमायला तर वाचलं नव्हतंच. की बाबासाहेब म्हणे तुम्ही अभ्यास करतात मलाही शिकू द्या. बाबासाहेबासोबत बाबासाहेब वाटलं शिकायचं, पण तिला बी अक्षर मोड करायला लावलं. ती पण शिकायला लागली, वाचायला लागली आणि ते बुद्धांचं चरित्र ती तिथे वाचत होती. आणि ती वाचून कोणाला सांगत होती? आपल्या सासऱ्याला. हे बघ घरातलं वातावरण कसं निर्मिती होतं. घरांमध्ये पैसे येतात जातात, पण कौटुंबिक वातावरण चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. त्या वातावरणाची निर्मिती का झाली की त्या बाईच्या मनामध्ये बुद्ध कळला. आणि बुद्ध कशाची मूर्ती आहे?
त्यागमूर्ती आहे की बाबासाहेब बुद्धांनी आपला संसार त्यागला. का संसार त्यागताना त्यांनी म्हटलं की हे जे समाजांमध्ये जी काही व्याधी आहेत त्या व्याधीचं आपण मूळ कारण शोधलं पाहिजे. व्याधी म्हणजे लढाई भानगड. झगडा कशामुळे आहे? त्या झगड्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. म्हणजे झगड्याचं कारण शोधल्यामुळे तो त्यागमूर्ती निर्माण झाली आणि ती त्यागमूर्ती निर्माण झाल्यानंतर तिला वाटायला लागलं ती अशी त्यागमूर्ती असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा त्यागलं. बाबासाहेब विदेशात गेले, विदेशात शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन बाबासाहेब आले तर तरी परंतु एक गोष्ट तुम्हाला माहित असेल, गंगाधर जेव्हा मरण पावला बिमारी तडपायचं, घराला खायला सोयच नाही. रमाई एवढी टीबीनं बिरिस्तीनं कशाला ग्रस्त झाली, खायला सोयच नाही. कारण वरून जरी काही असलं पण खायला काहीच नव्हतं पहिले. आता आता आपली थोडी परिस्थिती सुधारली, आपल्याला कुठं कमी होतं. 60-65च्या पहिले समजा ना, लोंबडे पोंबडे हे खा ते का तेच खात होतो. तर तिथं परिस्थिती केव्हाची आहे? म्हणजे 1800 म्हणजे यामध्ये 1900 शतक आपण 20व्या शतकामध्येच पहा. आत्ता बाबासाहेबांचे 70, 75, 80, 85 नंतर थोडं थोडं ते जुनं सारे दिवस पाहिले असेल तर बघता तुम्हाला कळतं काशी दिवस आले असतील. म्हणजे ह्या दिवसांमध्ये परिवर्तन करण्यासाठी ती परिस्थिती केव्हा काय असेल. तशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षणाची जोड घेतली आणि त्या शिक्षणाच्या जोड घेत असताना बाबासाहेबांसोबत रमाई तर राहायचीच, सतत त्याच्या सोबत राहायची. बाबासाहेबांच्या जीवनामधलं जेव्हा बाबासाहेबांनी ज्या क्रांतीला सुरुवात केली ती महाडच्या 14 तळ्यामध्ये. महाडच्या 14 तळ्याचं 1927 मध्ये जेव्हा 20 मार्च 1927 सुरुवात केली त्यावेळेस लोकांमध्ये अशी झाली की हा कोण महाराजचं पोरग एवढं हे करत आहे, एवढ्या मोठ्या. त्याला धमक्या यायला लागल्या आणि त्या धमक्या रमाईच्या कानावर आल्या की बाबासाहेबाला धमक्या येत आहेत. मग ती बाबासाहेब म्हणायची मी पण तुमच्या सोबतीला येतो. ती बिमार असायची तरी परंतु बाबासाहेबच्या महाडच्या 14 तळ्यामध्ये तिथे ती सोबत होती. त्या तळ्यामध्ये ते जे लोक होते त्याच्या भोजनाची व्यवस्था करत होती. त्यानंतर 1930 मध्ये म्हणजे 30 मध्ये जो आपला काळाराम मंदिराचा हे होता, बाबासाहेब तिकडे असताना त्यांनी ती पूर्ण पाहिली. कारण बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या धावपळीत होते. कारण तेवढ्यातच त्यांचा मुलगा मरण पावला होता. हा राजरत्न मरण पावल्यानंतर म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक वेळेस साथ देणारी ही त्यागाची भावना आहे. कुठे चालले, घरात असं घडलं, कुठे चाललं, बाई पाहू दे, घरासाठी घडू द्या ना. एखादं काही झालं, नवरा बाहेर निघाला, घरात आता स्फोट मरण पावलं, कुठं चालले तुम्ही, कुठं निघाले. म्हणजे अशा परिस्थिती घरांमध्ये दुःखाचं सागर, दुःख अंगावर असताना ती बाई नवऱ्याला प्रोत्साहित करते, जाऊ देते, म्हणून तिचं त्याग आहे. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याचं त्याग आहे. प्रत्येक बाईला वाटतं की माझा नवरा एवढ्या पदावर तर मी पण बदलली पाहिजे, माझ्या जीवनात पण कलटणी आली पाहिजे. बाबासाहेब तिथून गेल्यानंतर माहितीये तुम्हाला 30, 31, 32चा गोलमेज परिषद मधला, गोलमेज परिषद मधून आल्यानंतर पुणे करार, 24 सप्टेंबर 1932चा पुणे करार माहिती आहे. पुणे करारच्या वेळेस तर बाबासाहेबांवर खूप मोठी आपत्ती आली. कारण बाबासाहेब तयारच होत नव्हते. कारण गोलमेज परिषद मध्ये खूप मेहनतीनं मी माझ्या लोकांची अधिकार हक्काची मागणी केली आहे. खूप परिश्रमाने मला ते मिळालेलं आहे. मी सहज कसा देऊ, मला तुम्ही सुळावर टांगितलं तरी मी द्यायला तयार नाही. बापू आला बापा त्या येरवडा जेलामध्ये उपोषणाला बसला, असा बसला की त्या तर मरतोच म्हणे मी. बापू म्हणे महिला तरी चालते म्हणे पण मी काही देणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्याची बायको बाबासाहेबाकडे येते, कस्तुरबा की माझा सुहाग मला दे. आता बाबासाहेब विचार करायला लागले कराव तरी काय. जर यदा कदाचित हे बाबाजी मेला तर आमच्या लोक मारून टाकतील, कारण आमच्या लोकांची व्यवस्था नाहीये. म्हणजे याचा काय परिणाम होईल. जर आज मी इथे माझ्या हक्काचे एकच तटस्थ राहिलो. उद्या गांधी मेल्यानंतर माहितीये तुम्हाला, जेव्हा गोडसेने त्याला मारलं होतं तेव्हा बामणाले खूप झोडपलं, बामण सारे पळून गेले होते. जर बापू मेला तर आमच्या सर्वांचं बापूचं सारंच हक्क मुसलमानाला देईल, ख्रिश्चनला देईल, जैनला देईल, पण या दलितांना देणार नाही. म्हणजे बापू सुद्धा चंगवर होता. म्हणजे आमचे अधिकार, तेच म्हणाले की आमचे अधिकार हक्क देण्यासाठी तू नसले तू महात्मा कशाचा. मिस्टर गांधी म्हणाले त्याला, कारण मिस्टर गांधीचा आणि बाबासाहेबांचा 14-15 वर्षाचा फरक होता. कारण एवढ्या वयाचा फरक असलेला माणूस
त्याला माहीतच नाही की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एखाद्या महाराज आहे. त्याला वाटलं बामणाचंच कोणतरी आहे. एवढा हुशार महाराज सापडतच नाही. पण जेव्हा त्याला गोलमेज परिषद मध्ये कळल्या गेलं की हे बोलणारा कोण आहे, ते एका जातीचा आहे, एवढा प्रतिनिधी, तो म्हणे की मी जाऊ, हरिजनांचा नेता कोण आहो, मी जाऊ, मलाच घ्या. जेव्हा इकडून तुमच्या तारा गेल्या, सर्व काही गेलं, आणि गोलमेज परिषद मध्ये बाबासाहेब बोलले की तुम्ही दाई आहात, मी आई आहेत. आई आणि दाईमध्ये फरक आहे. आई आणि दाईमध्ये फरक आहे. तुम्हाला आईची वेदना काय माहित, दाईला काही माहित नाही. म्हणून तुम्ही याच्यावर बोलू नका. बाबासाहेबांनी तिथे पटवून दिलं, आणि पटवून देऊन आपल्याला अधिकार हक्क मिळवून दिलं. काय पटवून दिलं? कारण आपण देशाचे नागरिकच नव्हतो. पहिले त्यांनी काम केलं की आम्ही या देशाचे कोण आहोत, नागरिक आहोत. नागरिक ती मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही मग प्रतिनिधीसाठी मागत बसले. मग नागरिक आता प्रतिनिधी आहात. तुमच्याकडे लोक काय ते, कारण तुम्हाला मताचा अधिकार आहे. मताचा अधिकार काढून टाकू द्या, तुम्हाला विचारायला कोणीच येत नाही. काही सोंगाडा तुमच्याकडे येण्याचं गरज नाही. परंतु तुम्हाला हे एवढं मोठं काम बाबासाहेबांनी आपल्याला केलं, आपल्यासाठी खूप मेहनतीनं केलं. आणि तुम्हाला वाटते की सहज मताचा अधिकार मिळाला असेल का? कारण धर्मव्यवस्था, ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मणामध्ये मलिदा, मीच खातो, हे 2 पोट वाढले, 4 पोट वाढले तरी त्याला फिकीर नाहीये. त्याचे साईज पहा तुम्ही, पण ते द्यायला तयार नाही. 5ही पोळी मलाच पाहिजे, 7ही पोळी मलाच पाहिजे, 8ही पोळी मलाच पाहिजे. 1 पोळी वाटायला तयार नाही. अशा व्यवस्थेमध्ये, अशा समाज व्यवस्थेमध्ये, अशा तुमच्या जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला गुंतून टाकलं. आणि काय सांगितलं तुम्हाला? हे सर्व काही तुमच्या करुणीचा भोग आहे. तुम्ही मागच्या जन्मात पाप केलेले आहेत. ग्रंथात लिहिलेलं आहे. ग्रंथ सांगते तसं वागणे. म्हणून तुमच्या जन्मामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जी काही येईल ते पुण्य करत राहा. पुढच्या जन्मात तुम्हाला फळ मिळेल. कोणताही देव आला नाही, कधी जन्मला नाही, कधी फरक पडलेला नाही. बाबासाहेबांनी वाचन चिंतन केल्यानंतर कळलं की देव नावाची कल्पना कोणतीच नाही आहे. तुम्हाला माहित असेल, रमाई मरता मरता बाबासाहेब, अहो मला विठ्ठलाच्या रुक्मिणीची दर्शनाला जायची खूप इच्छा आहे, एक वेळेस मला दर्शनाला न्या. तर बाबासाहेब समजवतात, रमाई अगं त्या देवाकडे आपली कुठेच जागा नाही. त्या देवाला आपली सावली चालत नाही. देवाला आपला विटाळ असतो. अशा देवाकडे आपण कसं जाणार? रमाई चिंता करू नको. असं काही आपण पंढरपूर निर्माण करू की त्यामध्ये कोणताही माणूस कधी आला तरी त्याला विटाळ होणार नाही. बाबासाहेबा आपल्याला असा पंढरपूर बनवलेला आहे, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी. केव्हा या, कशी या, कधीही या. बाबासाहेब म्हणतात, जेव्हा रमाई मरण पावल्या ना 27 मे 1935 ला, तेव्हा बाबासाहेब ढसाढस रडले. बाबासाहेब म्हणाले का, रमाई तुझ्यासाठी मी एक चंग बांधला होता, काय तुला ते पंढरपूर, तुझ्यासाठी असा पंढरपूर निर्माण करणार होतो, पण पाहणारा तू नाहीस. मला त्याची विद्युता वाटते, कारण तू माझ्यासाठी भरपूर त्यागली, कधी तू घरानं केलं नाही. मी आल्यानंतर मी बाबासाहेबांच्या डोळ्यांमध्ये जेव्हा विदेशातून बाबासाहेब भारतात आले, बाबासाहेब विदेशातून भारतात येणार म्हणून भारतातील लोकांच्या मनामध्ये आपले जे पहिले दलित शोषित पीडित होते त्यांना तर आनंदच होता. बाबासाहेबांना ढोल ताशे घेऊन चालले. ढोल ताशे घेऊन जात असताना रमाईला पण जायचं, पण रमाईकडचं लुगडं फाटकं होतं. जावं कसं सांगावं, तर कसं सांगावं, मला लुगडं नाही, कसं सांगावं, जावं तर कसं जावं, काय करावं काही सुचेना. एका डबक्यामध्ये एका आपल्या जुन्या पेट्या राहत होत्या, पेटारा शोधून काढला. त्यामध्ये त्याला बाबासाहेबाला त्या शाहू महाराजांनी दिलेला फेटा सापडला. पहिले फेटा लंब्या फेट्याची तिनं ते लुगडं घातलं. आता तो फेटाचा लुगडा आणि नेमकं लुगडं लक्षात दिसतं ना. जेव्हा लोक तबले सर्व वाजत गिजत बाबासाहेबांचा सत्कार करतात, तेव्हा बाबासाहेबांची नजर रमाईवर जाते. तेव्हा रमाईला पाहिल्यानंतर रमाईचं कसं भक्तिकारी, बाबा कशी रमायचं, कारण तिच्याकडे ती लुगडं नाही. ती ते लुगडं घालून जाते. म्हणजे एका बॅरिस्टरची बायको, विदेशात शिकणारा नवरा, तो विदेशातून भारतात येतो, काय ती चतुरता असते. त्याच्या बायकोला घालायला ते लुगडं नसतं. बाबासाहेबांनी ते ओळखलं, पण बाबासाहेबांनी तिने घराने केलं नाही की मला लुगडं मी येऊ कशी.
आता आमच्या बायकाची अडचण पाहिजे, मी जाऊ कशी, घालायलीच काही नाही, लुगडच नाही, साड्या भरून खाल्या पडून राहिले. का म्हणते कसं होईल, कितीतरी आपण साड्याचे पुखते झालो, पाहिजे ते दागिने घ्यायला लागलो, पाहिजे ते खायला लागलो, आपला साईज एवढा वाढला त्या गाडीत मावत पण नाही. ते सुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल की नाही, याला दोषी कोण आहोत. म्हणजे ती रमाई घडली, ती जिजून मेली आणि आम्ही साईज वाढून ते झालो. आमचं जीवनाचं कसं होईल, पाहन साऱ्या बायाकडे पण तुम्ही सर्वांचं साईज वाढलेलं, बसाने जागा, उठाने जागा. म्हणजे एका त्यागामुळे किती प्रवर्तत होतं. म्हणजे कोणाला तरी त्यागावं लागतं आणि फळ कोणाला तरी मिळतं. आज तुम्ही त्यागाल तर फळ उद्या दुसऱ्याला मिळेल, म्हणून तुम्हाला त्यागणं गरजेचं आहे. ज्या फाटक्या लुगड्यातली बाई आज आमासाठी किती लुगडे तयार करून टाकलं, आमच्यासाठी सारे दारे उघडली. बाबासाहेबाचं त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला की वैराकडे गुरुजी बाबासाहेब आता रमाई बिमार होती, बिमार दवा पाणी करतं, दवा पाणीच काही फरकच पडत नाही. कारण तिच्या शरीराची जर आतडं सोकून जर गेली ना माणसाने, खाऊ काही खाल नसलं तर आतडं सोकून जाते. मग त्या आतड्याला किती पोक्त करा, काही ते कामात येत नाही. तशी रमाईचं किती खाल, टीबी होती त्याला, ते पोक्त काही अन्न जायच ना. डॉक्टर सांगितलं, डॉक्टर साहेब याला थोडं वातावरण बदलवा म्हणे, थोडी बाहेरची हवा खाऊन जाऊ द्या. ठीक आहे बघ. मग वैराळे गुरुजीला सांगितलं, धारवाडला पाठवलं, धारवाडला पाठवलं. बाबासाहेब फोन केला, सांगितलं त्या वैराळे गुरुजीला की वैराळे गुरुजी रमाई तुमच्याकडे येत आहे. मग रमाई तिथं हवा खायला गेली, शरीरात थोडस फिरता अशी फिरत असताना पाहिलं तर तिची हॉस्टेल बंद. काय झालं बाबा, आता तुमच्या इथं आलं, काय झालं बाबा, आमचं झगडं झालं, कोणी येतच नाही बाबा, विहार काऊन बंद. तिनं पाहिलं हॉस्टेलमध्ये का बंद, तर ते सांगायला लागले वैराळे गुरुजी की मॅडम ग्रँटेनं बंद झालं, 2 दिवसापासून पोरं उपाशी आहे, तो दुकानदार माल देऊन नाही राहिला. अरे माल नाही देऊन राहिला. तिनं आपल्या होत्या त्या अंगठ्या बांगड्या काढल्या. आधी त्याला ते आणायला सांगितलं, पहिले तुम्ही अन्न आणा, धान्य आणा, आणि स्वतः स्वयंपाक करायला बसली. बिमार बाई स्वतः स्वयंपाक करून 4 दिवशी 3 दिवशी उपाशी असलेल्या पोराला खाऊ घातलं. सारे पोरं खाऊन जेवण खाल्ल्यानंतर त्याच्या मनामध्ये आतुरता निर्माण झाली, एक मोठं चैतन्य वाटलं. त्या पोराने त्या रमाला रमाई म्हटलं. रमाई हे नाव तिथून आलं, तिचं नाव रमाच होतं. रमा रामी रामू, बाबासाहेब रामू म्हणायचे, घरचे रामी म्हणायचे, पण रमाई ह्या आम्हाला माई मिळाली. ह्या माईनं 4 दिवसाच्या उपाशी असलेल्या पोटाला तिनं भोजन दान दिलं. ही त्याग आहे. आपल्याला त्यागावं लागेल, कुठे तुम्हाला बांगडे द्यायला लागेल, असं तुम्हाला शोधावं लागेल की अशा आमच्या समाजाच्या विषमते अवस्थेमध्ये आम्हाला काय केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये आज ती अनाडी बाई, अशिक्षित बाई, आणि त्या बाईचा आज आपण गौरव करतोय, कारण त्या गुणाची गौरवान्वित करतोय, कारण तिनं त्या कोणाला खाऊ घातलं, त्या पोराला आपले दागिने दिले. आपलं काही आहे का त्याच्यात, पण केलेलं कृत्य अतिशय प्रगतिशील, अतिशय वाखण्याजोग आहे. म्हणजे एखाद्या माणसाला घडवण्यासाठी मानवी कृती करणारी ती महिला, ती माऊली, त्या माऊलीचा आपल्या जीवनात सुद्धा प्रभाव पडला पाहिजे. न शिकलेली बाई शिकायला लागली, म्हणून आपल्याला तिच्याकडून शिकायचं. मला सुद्धा शिकायचंय, संधीचं सोनं करायचं मला पण शिकायचंय. म्हणजे शिक्षणाची प्रवृत्ती शिकण्यासाठी मी सुद्धा तयार झाली पाहिजे. त्यागाची त्याग मला देता आलं पाहिजे. एकदा एका भिक्षुणीचं काय झालं, तिच्या मनात इच्छा होती की मी भिक्षुणी व्हावं. एका नवऱ्याची बायको होती, नवऱ्याला नेहमी म्हणायची की मला भिक्षुणी व्हायचं, पण तिला दागिन्याचा खूप मोठा शौक, दागिने अंगावर चढवल्याचा शौक होता. एक वेळेस ती भाजी बनवत होती, भाजी बनवता बनवता कुठेतरी कामात लागली असेल तर पूर्ण भाजी कडकून गेली. भाजी कडकल्यानंतर तिच्या लक्षात आलं की बाई आपलं शरीर असंच कडकतेच, शेवटी मुरजूनच जाते, तर ह्या दागिन्याचा काय लावला आपण भानगड, म्हणून तिने दागिने काढणं बंद. म्हणजे आपल्या जीवनाचं सुद्धा तेच आहे. आपल्या जीवनाला आपल्याला सोनं करायचं असेल तर आपण जीवनाचे चोचले किती भोगायचे. म्हणून तुम्हाला म्हटलं की शब्द दिले की त्याची तुम्हाला कृतीत उतरतात. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून आपल्या जीवनाला आपल्याला परिवर्तित करायचं असेल तर आपल्यालाच वळण द्यायचं असते.
पण अशा वळण देणाऱ्या त्या माऊलींच्या जीवनातलं अतोनात असे प्रसंग घडतात, ती प्रसंग आपल्याला शिकायचं असतं. आज आमच्या कोर्टांमध्ये सर्व महिला होत्या, सर्व वकील महिला सांगितलं रमाई रमाई, बाकीचं काही सांगता येईना आणि वाचलंच नाही काही. मी म्हटलं रमाई काय तुम्हाला माहित पाहिजे ना, त्यागमूर्ती म्हणता काय त्यागलं? अनाडी बाईची जयंती आज तुम्ही सर्व शिकलेले साजरी करता, तिच्यापासून घेण्यालायक काय आहे? आज तिचं नाव आपण घेत आहोत. 127 वर्षापूर्वी जन्माला आली, आज 127 वर्षानंतर आपण तिचं नाव घेतो. तुमचं नाव आडोशी पोडोशी तर घेतलं पाहिजे. तिनं तर म्हटलं पाहिजे सखूबाई चांगली होती, बरी होती, माय वाड्यात मिळून करत होती, भाजी आणत होती, तेवढं तरी म्हटलं पाहिजे. म्हणजे आपलं कृत्य कमीत कमी 4 चौघात तरी जमलं पाहिजे की नाही. माणूस 3 प्रकारचे असतात माणसाचे. एक माणूस, दुसरा मानव, तिसरा महामानव. त्याच माणसाने माणूस म्हणजे माहितीये का, गाडी माडी साडीच्या पलीकडे जातच नाही तो. त्याची ओळख किती आहे? चला ना जी बाहेर जाऊ दे ना जी, कुठं जाता? गेलं तर कुत्रा हाकलाले, गेलं तर भाजी पानं चारायले, गेलं तर बाजारातून मार्केट सामान आणाले. त्याच्या पलीकडचं जग त्याला काही माहित असते का? त्याला म्हणते माणूस. आडोशी ओळखत नाही आणि आपला पडोशी ओळखत नाही, आया ओळखत नाही, बया ओळखत नाही, याला म्हणतात माणूस. मानव, हे तुम्ही मानव आहात. गेलो पाहिजे, आलो पाहिजे, केलं पाहिजे. आम्ही नाही करणार तर कोण करण? आम्ही एकत्र आलो नाही पाहिजे, कोण एकत्र येईल? आमचं संघटन आम्ही नाही केलं कोण करण? मी नाही करणार तर कोण करण? म्हणजे सुरुवात माझ्यापासून करणारी जी असतात ती मानव असते. मी दिलं पाहिजे. घड्यातलं पाणी सारेच पितात, पण घड्यात टाकन कोण? भाजी सर्वच खायला मागतं, करण कोण? सर्व बाई म्हणते पंक्ती मला पाहिजे, पण वाढन कोण? ते जमवून कोण? जी भाजी जी स्वतःहून कृत्याला करते तिला म्हणतात मानव. आणि त्याच्या वरचं जर काही केलं, त्यांनी सर्व आपलं अस्तित्व विसरलं, त्याला म्हणतात मानव. म्हणून याचे पुतळे. त्या रमाईने आपल्यासाठी काय केलं काही दिसत नाही, पण आज तिनं केलं कृत्याचं आपण घेतो की. हे महामानवाची जयंती साजरी करत आहोत, हे महामानवाचे पुतळे लावलेले आहोत. आता किती वर्षापूर्वी होऊन गेला, पण आज त्यांचे आपण पुतळे लावतोय, त्यांच्या प्रतिमा लावतोय, त्यांचे फोटो लावतोय. फोटो लावून चाललं का त्याच्या नावाचं गुणगानी करतोय. एखादी शिवी आली का आपल्या त्यांच्याबद्दल? त्यांचे गुणगान आलं, त्यांच्या कृत्याला, त्यांच्या चतुर्थीला. म्हणजे असं कृत्य केल्यानंतर तुम्हाला म्हणून म्हणतात आपल्याला याचे जे असतात थोर पुरुषांचे चरित्र पाहावे जरा, आपण त्यांचे समान व्हावे, हा जो त्यांचा इतिहासातील बोध खरा. त्यांचा बोध घेण्यासाठी इतिहासाची उजळणी करतो आपण. आपल्या मनात काही लावतो का? त्यांचाच इतिहास आणि कथेमध्ये फरक आहे. ज्याला आहे, घडलेली आहे घटना आहे, त्या घटनेचा उजाळा देणे म्हणजे इतिहास होणे. भागड कथा म्हणजे राम असा होता, सीता ओशी ह्यानं पळवलं आणि त्यांनी पळवलं. इथे गेले आणि तिथे गेले, या कथेला कुठं आधार नाही. कथा आणि इतिहासामध्ये फरक आहे. हे इतिहास घडवलेली माणसं आहेत. म्हणजे प्रत्यक्ष माणसाला प्रत्येक जीवनात कृतीत इतिहास घडवता येतं. हे घडवण्याचं काम ह्या महामानवांनी केलं, म्हणून आपण वारंवार यांचे फोटो घरात लावतो. यांचे विचार आपण संगोपन करतोय, त्या विचारावर जागण्याचा प्रयत्न करतोय. असं इतरांनी जागावं म्हणून आपण त्याचा आता डबडत वाजून राहिले, तुम्ही डिंगडिंगच करत राहिलं ना, जथ्था लागून राहिला ना. चुलीवर चुलीवर भगवणी असते, त्याच्यात चहा असते, ते गरम राहा म्हणून खालून गॅस बरोबर ठेवायला लागते. जास्त ठेवलं नाही तर गेलं तर थंड होऊन जाते. जागृती करता सतत ठेवावं लागते, सतत विचारांची पेरणी करत राहावं लागतं. या भूमीतून या माणसातून कोण कसा निघेल काही सांगता येत नाही. आधी चिमुकल्यावर काय परिणाम होईल काही सांगता येत नाही. आता ही बाई जेव्हा बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या सोडत गेली तेव्हा किती वर्षाची होती? 5 वर्षाची बाई. आज त्याची ऐतिहासिक नोंद झाली, सांगता येते. ती म्हणते तेव्हापासून मी काय करते, उपवास करते. बाबासाहेबांनी म्हटलं की आजपासून तुम्ही उपवास करा. आपल्या लक्षात आहे का? उपवास आणि उपोषण मध्ये फरक आहे. आपण उपवास करत नाही, उपोषण म्हणजे आपल्या शरीराला खालून वरून चेत करणे. आणि आपण संयमित आहो का? त्या दिवशी जेवण कसं करायचं, कोणती लालच नाही ठेवायची, मनामध्ये दुष्कृत्य काही येणार नाही काळजी घ्यायची. म्हणजे स्वतःच्या मनाला चेक करणे. उपवास करणे म्हणजे काय झालं? उपवास करणे. बापू ते पूजा करतो, नाश्ता करतो, पाणी करतो, तुले दर्शन करतो, पण मला तू
त्यासाठी मी उपास तपासा, माझा नवरा खाईल तेव्हा मी खाईल, सारं खाईल तेव्हा मी खाईल. का झालं, एका ठिकाणी एक बाई होती मोलकरी नसताना काय झालं की तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला. काय करावं बाय, काय झालं माय, ती गेली ज्योतिषाकडे. तर ज्योतिषाने सांगितलं, बाई तुमच्या मागं म्हणे 7.5 आहे, त्या 7.5 मध्ये तुझा नवरा फसला म्हणे, आता ती 7.5 तुझ्या पोरावर येईल म्हणे, तू बचून राह. तर ते म्हणते, बापा करा लागेल काय? काही नाही म्हणे, तुम्हाला काय करायचं, तो हनुमानाच्या देवळात जायचं म्हणे, नारळ फोडायचं आणि थोडस नैवेद्य द्यायचं, आणि पण तो शनिवारचा दिवस आला पाहिजे म्हणे तू. तर ठीक आहे बाबा म्हणे. मग ती गेली त्या मालकाकडे पैसे मागायला. तर मालकाला पैसे मागते, मालक जी म्हणे मला पैसे पाहिजे 500 रुपये. का ग, कशाला पैसे पाहिजे? नाही म्हणे, का ते देवाचे कायचं देव घेऊ, कशाला लावलं म्हणे देव घेऊ. नाही जी म्हणे मला पाहिजेच. मग त्यांनी आग्रहास्तव त्याच्याकडून 500 रुपये आणले. 500 रुपये आणल्यानंतर काय केलं त्यांनी, 500 रुपयामध्ये 250 रुपयाचे पेढे आणले, नारळ आणली, केळी आणली, दूध आणलं, सर्व आणून घरी ठेवलं. शनिवार दिवस उपास खरंच मस्त आंघोळ पाणी केलं आणि थोडस उपास आहे म्हणून काहीच खाल्लं नाही बाईनं. त्या पोरीला घेतलं, पोरग लहानसं बाळ. आता पोराला लागली भूक, पोरग केळं घ्याल करे, तर ती काय केळं त्या घेऊ दे थांबणारे बाळ, पेढे घ्याल करे, पेढे घेऊ दे थांबणारे बाळ. असं करता 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 त्या पोराने गेलं तेलंगखेडीच्या मंदिरात. तेलंगखेडीच्या जाता जाता तिला वाजली तिथं 12 वाजले. 12:30 वाजल्यानंतर पोराला म्हटलं, बाळ 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 रडत 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 पोरगा, त्याला झोपवलं तिथं त्याच्याकडे झाडाखाली. तिथून मग आली त्या देवळामध्ये, पुजाऱ्याला म्हणते आणलं सर्व सामान. तर पुजारी का म्हणते, ही वेळ आहे का, देव झोपला म्हणते, आता एक तासात ये. मग काय करावं बा, 1 तासानं मग परत गेली ती. पोरग तर रडतच होतं, टिव 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 करत होता, काही खाली काही नाही. मग 1 तासानं परत आली. आल्यानंतर त्यानं त्यातला लाडू, त्यातला नारळ फोडला, अर्धा नारळ घेतला, पेढ्यातला अर्धा पेढा घेतला, 250 रुपये घेतले, सर्व ओम सोम म्हटलं. बाई म्हणे, तर तू जा. गेली बाई. पोरग तर रडतच होता, रडता 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 पोट्ट तिथंच पडतो, तिथंच उठ रे बाळ बाळ मरून गेला. म्हणजे सांगा तुम्ही, ज्या देवाच्या करणी नारळात पाणी देव करत गेली, म्हणजे अनाडी अज्ञानी माणसाचं काय अधोगती जातं, पुन्हा अधोगतीला गेल्या. म्हणून तुम्हाला गती येण्यासाठी तुमची बुद्धी आली पाहिजे. म्हणून ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेला, वित्त गेल्यामुळे शूद्र गचून गेले. गरीब की बीवी सबकी भावी, अमीर की बीवी सबकी अम्मा. गरीबाली कोणी लाता मारते, आम श्रीमंताला नाही मारत, पैशावाला नाही मारत. म्हणून आपण पैसे वाचवले पाहिजे. एका पैशाचे 2 पैसे केले पाहिजे, ते कशाने, कुशलतेने. बुद्धाने सांगितलं, बाबासाहेब सांगितलं, कशाने, कुशलतेने. म्हणून आपल्याला दुसऱ्याला सुधरवायचं नाही, सुधरायचं कोणाला, आपल्याला, आपल्या घराला. नेहमी लक्षात ठेवा, पहिले तुमच्यात बदल. तुमच्या खिशात काही, तुमच्या घरी आलो घरात काही असून तर 4-5 पर्यंत टणटण गोपाल होईल ना. जाणं घरात गेली, इकडे ते भांडे आठवते, काहीच नाही. म्हणजे घरात नेहमी लक्षात ठेवायचं, तो पैशाचे 2 पैसे कसे होतील, 2 पैसे कसे वाचतील. कारण आपल्याकडे सर्वात मोठी शूद्रता, अद्वित शूद्रता आली, ते पाहिजे. आमची आर्थिकता कशी वाढेल. आता तुम्ही या ठिकाणी तुमचा सुकेशनी सखी संघ निर्माण झाला. या संघाने दर महिन्याला मीटिंग घ्यायची, दर महिन्याला तुम्ही एकत्र यायचं. कधी आरोग्य शिबिर घ्या, कधी तुम्हाला चेतना देणारे एखादा प्रेरणादायी तुम्ही तुमचा उद्योगासाठी सांगा, नवीन उद्योगाची काही माहिती गोळा करा, नवीन लोकांना तिथे बोलवा, काही मुलांच्यासाठी हे करा. तुम्हाला वाटलं की तुमची सर्व, असं सांगितलं की तुमचे सर्व आरोग्य बिघडत आहे, त्यामुळे तुम्ही निशुल्क आरोग्याची शिबिराचे आयोजन करा. म्हणून सर्वांनी थांबायचं की 20 रुपये 50 रुपये माझ्या आरोग्यासाठी दिलं पाहिजे. शिरसलामत तो पगडी पचास. तुमची तब्येत ठीक असेल तर इथं बसता येईल. इथं बाई कंबर दुखते, पाय दुखते, माय दुखते, कुठं बसलं लावतात, किती बसू. म्हणजे आपलं लक्ष तिकडच जाते.
आरोग्य तुमचा ठीक राहण्यासाठी आरोग्याची तपासणी होत राहणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या सखी संघाने तुमच्या जेवढ्या सखी आहेत त्याच्या आरोग्याची जोपासना केली पाहिजे. आरोग्याच्या बरोबर तुमच्या मानसिकतेची सुद्धा, डोक्याला सुद्धा चांगलं खाद्य असलं पाहिजे. 3 गोष्टीने झगडा नेहमी होतो, जोरू, जमीन, पैसा. पैशाचा हिशोब नेहमी चोख ठेवायचा, कधी भानगड येऊ शकते. याच्याकडे पैसा, त्याच्याकडे पैसा, सारा व्यवहार एक बाई, असं झालं तसं झालं, ह्या भानगडी येतात. एखाद्या जमिनीबद्दल, जोरूबद्दल, आता तुम्ही बाय आहेत, तुमचे नवऱ्याला या बाईशी बोलते बाबा, ते नवऱ्यात त्या बाईशी बोलते बाबा, ही बाई त्याच्याशी बोलते. तुम्ही सामाजिक कार्यात आहात, 10 लोकांशी बोलावं लागतं, 10 लोकांकडे जावं लागतं, 10ची चर्चा करावं लागतं. तुम्हाला 10 वेळा ऑफिसला जावं लागतं, 10 वेळा ऑफिसमध्ये यावं लागतं. 10 लोक तुमच्याकडे येऊ शकतात. तुमची बुद्धी कशी होते, विकसित असली पाहिजे, प्रगल्भ असली पाहिजे. का आम्ही सर्व कल्याणी विचार करतोय, आपण करत असताना कल्याणी विचार केला पाहिजे. हळूहळू तुमचे पैसे निर्माण झाले. तुम्ही छोटीशी एखादी बचत गट तयार केला की आपण 200-200 रुपये गोळा केले, 100-100 गोळा करतो आणि महिन्याला त्याची ती किंवा वर्षाला त्याची आपण हे घेतल्या गेली. हळूहळू तुमच्यातून कल्पनेतून नवीन कल्पना निर्माण होऊ शकतं आणि तुमच्यामुळे इतर लोकांना ती दिशा मिळेल. जा, तुम्ही जा त्या भीमरत्न बुद्ध विहारामध्ये जा. सुकेशनी सखी संघ किती चांगल्या प्रकारे सखी संघाला चालवतात. बघा किती प्रकारे ते चांगल्या प्रकारे योजना राबवतात. बघा किती चांगल्या चांगल्या लोकांना बोलवल्या जातात. बघा किती चांगल्या प्रकारचं पुस्तक निर्माण केलं. हे असं पुस्तक आम्ही निर्माण केलं पाहिजे, अशी आमची बालकं निर्माण झाली पाहिजे. म्हणून शक्यतो सर्वांच्या एकमेकाच्या घरी गेल्या पाहिजे, एकमेकाला घरी बोलवलं पाहिजे, वेळेतून वेळ आपण काढलं पाहिजे, वेळेतून वेळ काढून आपण इथे आलो पाहिजे. कारण तुमच्या सखी संघाला सर्वांची तुमची त्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. कारण तो सर्वांचा संघ आहे. तुमच्या संघाकडे इतरांनी पाहावं. कोणी आलं म्हणून आलं, गेलं म्हणून गेलं नाही. आम्ही विचाराने प्रेरित होऊन आलो. आम्हाला काहीतरी चांगलं करायचंय. आज चांगल्या शाळा, चांगले कॉलेजेस जे दिसतात, हे कोणातून, अशा संघातून आले, असे लोक एकत्र येऊन आले. हा मोठे शिवाजी कॉलेज दिसतोय, हा तुमचा कोणता चिपळूण बेरार दिसतोय. हे कशामुळे? एकत्र आल्यामुळे. ह्याच संस्था अशाच रजिस्ट्रेशन करून त्यांनी ते काढलेलं आहे. तुम्ही जे काही संस्था केली, तुमच्या संस्थेचा उद्देश आहे. तुम्ही शाळा काढू शकता, कॉलेज काढू शकता, तुम्ही दवाखाना काढू शकता, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढू शकता, तुम्ही मुलांचं पाळणाघर करू शकता, तुम्ही मोठे दवाखाने उघडू शकता, धर्मार्थ दवाखाना उघडू शकता. तुम्ही तुमच्या महिलांसाठी, महिलांच्या कल्याणासाठी तुम्ही एखादं वेगळ्या प्रकारचं काम योजन करू शकता. तुमच्या या सर्व बायलॉज मध्ये चांगल्या प्रकारे लिखाण केले. फक्त आता तुम्हाला राबवायचंय, एकत्र यायचंय. या एकत्र येताना तुमचा संगोपन सतत राहिलं पाहिजे. तुमच्यात कोणत्याही प्रकारची किंतु परंतु यायला नको. आपल्यामध्ये कोणत्या भांडण झाली नाही पाहिजे, ही काळजी घ्या. एखाद्याने कमी झालं, जास्त झालं, त्याला तेवढं तिथं सोडून द्या, नवीन मार्गी लागा. नाही तर एखादा जुना ती अशी बोलली, तिनं असं बोलायला पाहिजे होतं का, तिनं तशी बोलली, तिनं तसं बोलायला पाहिजे का. शब्दाने शब्द मोठं वाढते, शब्दाचे मोठे हे अर्थ निघतात. म्हणून शब्द सुद्धा आपण राखून मोपून केलं पाहिजे. कारण तुमचा सर्वांचा कशाचा संघ आहे? सखीचा संघ आहे. सखी म्हणजे जिव्हाळ्याने निर्माण झालेलं, जिव्हाळ्याचं प्रेम निर्माण करणारी महिला. माझ्यातून जिव्हाळा निर्माण करणारी, एकत्र आलेली ती सखी. म्हणजे आपलं जीवन ओतून देणारी, सर्व त्यागाने त्यागणारी, अशी त्यागणारी माणसं एकत्र आली, तो तुमचा संघ आहे. या संघाला तुम्हाला पुढे न्यायचं. कारण मित्रांना तुमच्याकडे त्या नजरेने पाहते. पुढील वर्षी तुमचा हा 2000, आता हा 26 आहे, पुढच्या वर्षी 27 येईल. 27 मध्ये आम्ही काय केलं, काही नाही केलं, लेखाजोखा राहायला पाहिजे. आणि रमाईची जयंती कशी साजरी करावं, रमाईच्या जयंतीला कशा प्रकारे उजाळा द्यावं, हे तुमच्यातून होऊ शकतं. कारण तुमची शक्ती असेल, तुम्ही आमदाराला बोलू शकता, खासदाराला बोलू शकता, खासदार आमदाराकडून तुम्ही नवीन काही करून घेऊ शकता. कारण महाराष्ट्र आहे, नागपूर आहे, नागपूरमध्ये महापौर आहेत, नगरसेवक आहेत, वेगवेगळे आमदार आहेत, खासदार आहेत. ह्या सर्वांचा तुम्ही फायदा घेऊ शकता. भारतीय संविधान म्हणते हे सर्व संविधानिक पदावर लोक आहेत, हे तुमच्या सेवेसाठी लोक आहेत. आणि त्याची सेवा घडून आणणे हे तुमचं काम आहे. कारण तुम्ही मालक आहात. आपण मालक आहोत ही जाणीव करून देणारे बाबासाहेब आपल्याकडे. ते बाबासाहेबांनी आम्हाला जाणीव करून दिली. तू आता काही समजू नको, तुला अधिकार दिलेला आहे. आज तुम्ही पाहिलं नागपूर शहरांमध्ये महापौर, उपमहापौर लेडीज आहे, एक ओबीसी आहे, एक एससी आहे. हातीबेड कोण आहे?
ती कोण आहे हातीबेड? स्वीपर आहे, झाडझूड मारणारी. म्हणजे झाडझूड मारणारी बाई, झाडू मारणारी बाईच्या कुटुंबातली माणसं संधी दिलं सोनं झालं. ती आज काय झाली? डायसवर बसली, 4 लोकांना आदेश द्यायला लागली. कशामुळे? तुम्ही तिथं बसलं तर त्यांच्या डोळ्यात दिसलतं. लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांसारखे महामानव परत जन्माला येणार नाही, बाबासाहेबांसारखे घडणार नाही. बाबासाहेबांनी आम्हाला घडवलं, आम्हाला सांगितलं की तुम्हाला माझं कार्य पुढे न्यायचंय, त्या भारताला प्रबुद्ध भारत बनवायचंय. प्रबुद्ध म्हणजे बुद्धिमान, बुद्धिमान बनवायचंय, बेकूफ नाही बनवायचं, बेकूफतून बाहेर काढायचंय. म्हणून 38 महामंगल सूत्रांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मूर्खाची संगत नको. कोणाची संगत पाहिजे? बुद्धिमानाची. विद्वान आणि बुद्धिमानात फरक आहे. विद्वान म्हणजे गाडी माडी साडीतच पाहिजे, बुद्धिमान 4 लोकांचा विकास करते. विद्वान शब्द कोणतरी घुसवलं आपल्यामध्ये, काय? बुद्धिमान. आणि बुद्धाला मानणारे माणसं बुद्धिमान असतात. बामणाने त्याला काय दिलं? जे बुद्धाला मानणारे बुद्धिमान बुद्धू आहेत म्हणते. बुद्धू शब्द कुठून आला? ते बुद्धू शब्द तिथूनच आला. बुद्धू आहे म्हणते, तिथून काही सांग बुद्धू आहे म्हणते. म्हणजे कारण आपण त्याच्यावर मारा करून पुढे आलो होतो. कारण बुद्धाला मानणे म्हणजे बुद्धीचा विकास. कारण बुद्धम शरणम गच्छामी, तुझ्या बुद्धीचा विकास तुला करायचा आहे. पुस्तक तुला वाचायचंय, परीक्षेत मार्क तुला मिळवायचे. तू परीक्षा देशील, पास होशील, तुझं काम आहे. परीक्षेला बसला ना, अभ्यासच नाही केला ना पास. आता पालीची परीक्षा दिली आहे, आता ज्यानं काही लिहिलंच नसेल टनटन गोपाल, त्याला कुठचे मार्क भेटणार आहे? वाचावं लागेल की नाही? म्हणजे जे 50% काय झालं ते 60%, 52%, म्हणजे 60-62% पर्यंत पोहोचल्या. कारण 50% रिझर्वेशन आहेच. त्या रिझर्वेशन मधून हे दोन्ही महिला काय झाल्या? महापौर, उपमहापौर. आता अक्कल असून तर चाल मग, तर नवरा जिकडे फिरवून तिकडं पहिला जसा नेतो ना तसा फिरत राहील. म्हणून जेव्हा ते म्हणेल की मला अक्कल आली, मला काही सांगू नका, मला कळतं काय योजना मला घ्यायची आहे, काय नियोजन मला करायचंय, आता तुम्ही तिथपर्यंत ठीक आहे, आता मला घेता आलं पाहिजे. म्हणून तिला तिचे जजमेंट घेण्यासाठी, तिला तिचे नियोजन करण्यासाठी ती तयार असली पाहिजे. उद्या तुम्ही असताना तुमच्या मुलीला पाठवायचंय, मुली शिकलेली पाहिजे. आई कमी असेल तर मुलगी शिकलेली असेल, मुलीला ती धारणा शिकवायची आहे. म्हणून त्या मुलाला आपण चांगले तत्पर केलं पाहिजे. आपली मुलं उद्या गेल्यानंतर त्यात व्यवस्थित बसले, त्या व्यवस्थेला ते शोभले पाहिजे, व्यवस्थित काम केलं पाहिजे. अशा प्रकारे कृतीशील काम करण्याचं काम तुमच्या सुकेशनी सखी संघाला करायचं आहे. सुकेशनी अत्यंत आदर्श नाव आहे. सुकेशनी म्हटल्यानंतर तुमच्या मनावर एक नवीन चेहरा येतो. तुम्ही साऱ्या सखी आहात. सखी म्हणजे एकामेकाला हात जोडणे, साखळी निर्माण करणे. तू तिकडं हो बाई तिकडं हो नाही, एकामेका साखळीने निर्माण करणे. धम्म कसा आहे? साखळी आहे. एकट्या माणसाला धम्माची गरज, कोणाला गरज आहे? एकापेक्षा 2 माणसांना. का बरं गरज आहे? बोला लागते, पहा लागते, ऐका लागते. एकटा असलं तर कोणाच ऐकणार आहे? एकटा असलं कोणाला पहा लागते? म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी एकापेक्षा जास्त माणसाची गरज आहे. म्हणून धम्माची गरज आहे. म्हणून धम्म काय म्हणतो? पाहावं कसं, खावं कसं, किती खाल्लं पाहिजे, मर्यादा ठेवा. एखादी गोष्ट चालू आहे भलतीच गोष्ट ऐकत नाही, त्याला मर्यादा ठेव, तिथंच ठेव. म्हणजे खाताना सुद्धा मर्यादा ठेवा, ऐकताना सुद्धा मर्यादा ठेवा, चालताना मर्यादा ठेवा. नाही तर काय होते? अतिथीचं माती. अशा प्रकारचे कोणते कृत्य होऊ नये. रमाईच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पुढचा रमाईचा जन्मदिवस तुम्ही चांगल्या तऱ्हे मोठ्या तऱ्हेने साजरा करणार आहात, लोकांमध्ये दिशा देणार आहात. 1 वर्ष तुमच्या आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्ताने आज तुम्ही त्या दिनाला साजरा करत आहात. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व लोकांनी आपल्यापासून लोकांना दिशा मिळावी, हे कृत्य आपल्याकडून घडावं. मला आपल्या कमिटीने बोलवलं. तुमच्या संस्थेचा असलो नसलो तरी मी लीगल ॲडवायझर आहे, मी कायद्याचा माणूस आहे. रुटा पैसा रुटा बाई समय समय पर काम आहे. एखादा कायद्याचा माणूस आपल्याजवळ पाहिजे. घरात झगडा होऊ शकते, नवरा बायकोचं होऊ शकते, पोराबाळाचं होऊ शकते, बाहेरचे होऊ शकते. एखादा माणूस आपल्या जवळ पाहिजे. म्हणून तुमच्या लिस्ट मध्ये माझं नाव आहे. त्यामुळे मी तुमच्या घरचाच पाहुणा आहे.
नाही तर कावेल पाहुणा दिली वसरी कधी संपवते माय कधी संपवते लांबवतच अशी गडबड होते. पण झुटा पैसा रुटा भाई, समय समय पर काम आई. मग आता तुम्ही सर्व आहात म्हणून एकामेकाच्या मदतीला धावलो पाहिजे, आलो पाहिजे. म्हणून मला दिलेली संधी, तुमच्याशी बोलण्याचा हितगुज करण्याची संधी जी दिली आहे, माझ्या बायकोला ये म्हटलं तू म्हणाली, बायकोला वाटलं बोला लागन, बोला तर काय बोला, फोन नाही लागला, फोन लावला पण फोन बोला तर काय बोला. निघाली नाही. म्हणजे बोलण्याची सुद्धा संधी सवय आपण निर्माण केली पाहिजे. माणूस 2 वेळेस चांगला अभ्यास करतो. एक तर पेपर द्यायचा असेल तर काय लिहायला लागते, एक तर भाषण करायचे वेळेस एवढं सर्व माहित पाहिजे. म्हणजे 2 वेळेस माणूस चांगली तयारी करतो. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला घडवाव्या लागतात. बाई बोललो राहू दे ना मा, राहू दे ना मा, सरक न बोललो कारण तिने कोणी येतच नाही. म्हणून तुम्ही साऱ्यांनी वाचत राहायचं, अभ्यास करत राहायचं, आली संधी की उभं राहायचं. कमी संचलनाने सुरुवात करायची, छोट्या कामाने सुरुवात करायची. हळूहळू तुमची डेअरी वाढायला लागतं. तुम्हाला वाटतं मी पण चांगली बोलते. आणि जर तुम्हाला कुठे काही लाज वाटत असेल, काही वाटत असेल तर आरसा ठेवायचा समोर, आरशात मोठे मोठे हात हलवायचे, जोराने बोलायचं. मग आरसा आपल्याला सांगते तुमचं काय चुकलं. म्हणजे कोणालाही साक्षी न ठेवता तुम्ही तुमच्या आरशाला साक्षी ठेवायचं. आणि वाटलं ते रेडिओ आहे, आता मोबाईल आहे, टेपिंग आहे, बोलताना काय काय चुकलं ते टेपिंग परत त्याला रेकॉर्डिंग रिचेक करायचं. म्हणजे तुम्हाला तुमची दुरुस्ती होईल, तुम्ही चांगले प्रगल्भ होऊ शकता. कमीत कमी आपल्या लोकांना तर सांगता आलं पाहिजे, 4 लोकांना आपल्या बोलतात आलं पाहिजे. तुम्ही या असल्यामुळे तुम्ही पदाधिकारी व्हा. तुमच्या पदाधिकारी कुठं बोलवा. आता समजा आम्ही बोलवलं की सखी संघाच्या सुकेशनी सखी संघाच्या अध्यक्षांनी यावं तर बोलावं, अध्यक्षांनी त्याच्याकडे पाहावं, यांनी पाहावं, तर पंचायत होईल की नाही. अध्यक्ष नसला उपाध्यक्ष तयार राहावं, उपाध्यक्षांना सचिव तयार राहावं. म्हणजे कोणावर कधीही पाळी येऊ शकतात, म्हणून ती पाळी येऊ नये म्हणून आपण आपली प्रगल्भता, कारण आपण कोणाची लेकरं आहोत, बुद्धाचे मानणारे, बुद्धाला मानणारे आहोत. आणि बुद्ध म्हणजे बुद्धीला, बेकूफला आहोत का, बुद्धीला आहोत. बुद्धीला मानणाऱ्या माणसाचे आपण सारे लेकरं आहोत. बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत, बुद्ध, कबीर आणि बाबासाहेब. एकाला जाणतो दुसऱ्याला मानतो. एकाला जाणतो कोणाला, बुद्धाला. बुद्धाला नतमस्तक होतो, पाया पडतो बुद्धाच्या. कबीरा दोघाला का म्हणतो, मानतो. 2 मानतो, एकाला जाणतो. जाणणाऱ्याचे आपण कोण आहोत, लेकर आहोत, वंशज आहोत. पुन्हा आपण त्या जाणणाऱ्यामध्ये गेलो पाहिजे. या ठिकाणी मला तुम्ही बोलायची संधी दिली, तुमचा खूप वेळ घेतला. 5:45 वाजत आले, त्यामुळे काही म्हणाले की भरपूर बोला, संधीचं सोनं करा. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी परंतु काही कमी जास्त झालं असेल. बोलताना आपण आपल्या कुटुंबिक माणसाला बोलतोय, कुटुंबिक माणसाला समजून सांगतोय. म्हणून नेहमी समाजांमध्ये घरातल्या माणसाला सुधरवलं पाहिजे. पोरगी सुधरलं म्हणजे आईने समजून सांगते, पोरग सुधरलं म्हणजे आईने समजून सांगते. बाहेरचा माणूस सांगितलं आई ऐकत नाही. म्हणून समाजातली घरातली माणसं पुढे आली पाहिजे त्या घराला पुढे नेण्यासाठी. म्हणून त्या आमच्या ओबीसी मध्ये आम्ही असंच करतो की घरातली बाई आली पाहिजे. म्हणून तुमची जबाबदारी की ओबीसी महिला कशा आपल्या मैत्रिणी जोडल्या जातील, कशी एकत्र येल्या जाईल, त्यांना कसं आणायचं, त्याचा या विचारपीठावर सन्मान करायचं अशी अपेक्षा करतो. आणि ओबीसीला जोडायचं, कारण भाषाला प्रबुद्ध बनवायचं, आपल्याला बुद्धिमान बनवायचं आहे. ती बुद्धिमान बनवण्याची जबाबदारी कोणावर आहे, आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपल्याला पेलायची ही अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतोय. धन्यवाद सर. आपण फारच मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या मार्गदर्शन आता मी मायाताई रंगारी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं गीत सादर करावं. माझं नाव गीता बरोबर ते तुम्ही ऐकून घ्या. माय माऊली रमाई यावरितानी गाई घोडव्या सुरात संत कबीराची गाणी, संत कबीराची गाणी
माय माऊली रमाई जळीचा त्यावरी मने देवा पांडुरंगा सुखी ठेव धनी माझा आज ना उद्या होईल तो दलितांचा राजा ही नदीनाचा हा गाढा त्याला आहे पुढे नेणे गाई गोडव्या सुरात संत कबीराची गाणी संत कबीराची गाणी माय माऊली रमाई दळीचा त्यावरी दाणी उच्च शिक्षणाच्या साठी धनी दूर देशी गेले गरिबीच्या संसाराने फार चिंता दूर झाली करू कोणता उपाय घरी नाही सोने नाणे गाई गोडव्या सुरात संत कबीराची गाणी संत कबीराची गाणी माय माऊली रमाई दळीचा त्यावरी दाणी एका एका कैनावरी रूप भीमाचा ती पाही लोकनंदा तिच्या डोळी आसवांना पूर येई व्यथा अंतरीची सारी गाई कटीच गाणे गाई गोडव्या सुरात गाई गोडव्या सुरात संत कबीराची गाणे संत कबीराची गाणे माय माऊली रमाई दळीचा त्यावरी दाणी दळीचा त्यावरी दाणी दळीचा त्यावरी माझं गीत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण इथे कविता सादर केली की रमाई तू दळी जात्यावरी गाणी. फारच सुंदर गोड आवाजात आपण इथे कविता गीत सादर केलेलं आहे. यानंतर सादर करावं. हो पुनवेचं चांदन माय अग बाय 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 पुनवेचं चांदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय रमा नावाचा वाचता निबंध घामाचा मले येई त्यात सुगंध हो रमा नावाचा वाचता निबंध घामाचा येई मले त्यात सुगंध लाजविले चंदन माय अग बाय 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 लाजविले चंदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय भीमरायाच्या पेनाची शाई होती ग माझी म्हातार माई हो भीमरायाच्या पेनाची शाई होती ग माझी म्हातार माई जसं भाडी गोंधन माय अग बाय 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 जसं भाडी गोंधन माय असं ग होत रमाईचं नांदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय भीमराजाची राणी रमाई जसं गंगेचं पाणी रमाई हो भीमराजाची राणी रमाई जसं गंगेचं पाणी रमाई
दोन्ही कुड सांधन माय असं ग होत रमाईचं नांदन माय असं ग होत रमाईचं नांदन माय. जय गुरु. सुंदर आणि साजरं गाणं असं होतं रमाईचं. या गाण्याच्या माध्यमातून मन जिंकलेले आहे आणि महिलांना एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे. स्फूर्तीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा कार्यक्रमाचा एक उत्सांत आणि समोरची वाटचाल मॅडम आपल्याकडे सांगणार आहे. गजबेताईंनी फारच सुंदर असं गीत सादर केलं. असं ग होतं रमाईचं नांदण माय. तर असं हे रमाईचं नांदण मॅडमनी आपल्या गीतातून सादर केलं. आता आपल्या हा जो संस्था आहे आपली सुकेशी ही सखी संस्था संघ, तर ह्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी मी निशाताई मेंढे यांना आमंत्रित करते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम करते. तसेच या भारतामध्ये जे अनेक महामानव आणि महानायिका होऊन गेल्या आहेत त्या सर्वांना सुद्धा मी शतशत नमन करते. आणि आमचा जो सुकेशिनी संघ आहे, सुकेशिनी महिला संघ, या संघाबद्दल मी थोडी माहिती देत आहे. या संघाचा निर्मिती आम्ही स्थापना 7/2/2025 केलेली आहे. आणि या संघामध्ये आम्ही वटपौर्णिमेला गरीब मजूर लोकांना हिरदार दान केलेली आहे. चॉकलेट बिस्किट लहान मुलांना दिलेले आहेत. वर्षवासामध्ये 3 महिने भिक्खू संघाचे सतत वास्तव्य या भीमरत्न बुद्धविहार, न्यू सुभेदार लेआउट, नागपूर इथे असते. आणि भिक्खू संघाची सेवा आम्ही 3 महिने वर्षपासमध्ये करीत असतो. त्याचप्रमाणे आम्ही पुस्तकदान केलेले आहेत. स्टूलचे दान, जे आपले जिल्हा आहे तिथे एक चहा विकतात, त्यांच्याजवळ स्टूल नव्हते बसायला, खूप गरीब आहेत ते. तर एकदा तिथे गेलोत आम्ही आणि तिथे स्टूल बसायला सुद्धा जागा नव्हती, स्टूल नव्हते. तर आम्हाला थोडं वाटलं की नाही, हे एवढे गरीब आहेत आणि आपल्यासाठी काहीतरी त्यांची परिस्थिती थोडी सुधारावी, किंवा इथे येणाऱ्या लोकांना, जिल्ह्यामध्ये कितीतरी लोक जातात आणि त्यांच्याकडे चहा पितात. तर जसे आमचे ॲडव्होकेट वकील साहेब आहेत, यांच्यासारखे लोक आम्ही सुद्धा तिथे जातो आणि तिथे काही बसायला व्यवस्था नव्हती. तर त्या दाम्पत्यांना आम्ही या सुकेशिनी संघाद्वारे स्टूल दान केलेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला महर्षी विपसना सेंटरला अन्नदान, आर्थिक दान करण्यात येते. प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते आमच्या सुकेशिनी संघाद्वारे. आणि याचप्रमाणे आम्ही आता मागच्या महिन्यातच न्यू सुभेदार लेआउटमध्ये पूज्यपंते डॉक्टर चंद्रकीर्ती यांच्याद्वारे चारिका केलेली आहे न्यू सुभेदार लेआउटमध्ये. तर असे कार्यक्रम आम्ही करीत असतो. आणि ह्या सुकेशिनी आमचा जो महिला संघ आहे तो असाच समोर जाईल अशी अपेक्षा करते. आणि सरांनी सांगितले आता आपल्या भाषणामध्ये की या संघाने अजून जास्त मेहनत घ्यायला पाहिजे, अजून संघ समोर गेला पाहिजे. त्यांनी सांगितले की कोणाला तरी तुम्ही बोलवायला हवे, अजून मोठ्या मोठ्या व्यक्तींकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला हवे, आणि ते आम्ही नक्कीच करू सर. त्याचप्रमाणे बचत गटाचे पण सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल पण आम्ही विचार करू. आणि आमचा हा संघ असा भरभराटीला जाईल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. जय भीम.
वर्षाताई आपण आपल्या संघाचं कार्याचा आढावा घेतलेला आहे. करते की त्यांनी आपल्या अध्यक्षांचं राठोड सरांचं आणि संध्याताईंचं शॉल देऊन सत्कार करावा. तो राहिलेला होता तो अधिकाऱ्याचा, पण तो आता आपण शेवटी करतोय, तर त्याबद्दल आम्हाला क्षमस्व. विभाताई आणि लीलाताईंना विनंती करते की त्यांनी संध्याताईंचा जोरदार टाळ्या होऊ द्या. सजली पाहिजे ना असं ते असं दिलं की फोन करा. ताईंना माझ्याकडून हो पण असं दाखवा. हा प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन ताईंना माझ्याकडून. बघा माणसाचा सन्मान सत्कार कसा होतो. एक नृत्य केलं, भाषण केलं तरी बघा. पाली परीक्षेमध्ये 6व्या परीक्षेमध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे. 6व्या याची पाली परीक्षा, त्यामध्ये जिल्ह्यातून त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. तर त्यांना याच्यामध्ये अशोक सरस्वतीकडून त्यांचं हे बक्षीस आहे. आणि त्यांना अण्णाभाऊ साठे हे पुस्तक सुद्धा त्यांना भेटवस्तू मिळालेली आहे. आणि हे सर्टिफिकेट सुद्धा आहे त्यांचं. तर आपण एक चंदच बांधू की अण्णाभाऊ साठे एवढं मोठं पुस्तक देत आहोत. पुढच्या वेळी जेव्हा आपण होईल काय रमाईचं वर्धापन दिन, त्या दिवशी तुम्हाला अण्णाभाऊ साठेवर बोलायचं किंवा अण्णाभाऊ साठे कसे. प्रमिला अनिल बनसोड. प्रमिला ताईने सुद्धा पाली विषयामध्ये परीक्षा देऊन पाली विषयाचा एक अभ्यास घेतला आहे. त्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि गाढ अभ्यासक आहे. आणि या निमित्ताने त्यांना पाली विषयाचं प्रमाणपत्र आणि पाली विषयाची आवड सुद्धा आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. लीलाताई डुमरे यांनी 6वी परीक्षा दिलेली आहे आणि त्या प्रथम आलेल्या आहेत. लीलाताई यांचा प्रथम क्रमांक आला आहे आणि पाली विषयामध्ये चांगली अशी पकड आहे आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्यांनी. आणि या विहाराच्या त्या संचालिका सुद्धा आहे आणि या विहारामधून प्रबोधनाचे काम सुद्धा करतात. आणि प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्यांना सगळ्या त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. निर्मला वाघमारे त्यांनी सुद्धा परीक्षा दिली होती आणि त्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळालेलं आहे. प्रीतमनी प्रथम परीक्षा दिलेली आहे, या द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. सरिता पाटील पण प्रथम परीक्षा दिलेली आहे पालीची आणि द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. नाव काय म्हटलं त्यांचं? संगीता पाटील मॅडम यांनी सुद्धा परीक्षा दिली होती आणि त्यांनी सुद्धा पाली विषयामध्ये
त्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि सामंतच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. गुंजन शेंडे हिने पहिली परीक्षा दिलेली आहे. खाली नका वाजू. मंगला गडपायले आहे. रेखा कावरे यांनी प्रथम परीक्षा दिलेली आहे आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण वा झाले. वा वा. फर्स्ट क्लास मध्ये. खाली नका वाजू. लांजेवार भारती तुम्ही येऊन जा. भारती लांजेवार यांनी चौथी परीक्षा दिलेली आहे आणि चौथ्या परीक्षेमध्ये त्या प्रथम आलेल्या आहेत. भारती लांजेवार नाही आहेत, त्यांच्या सासूबाई आलेल्या आहेत. वा वा वा. सुनेला प्रोत्साहन देणे अशी सासू पाहिजे. सासू कशी पाहिजे. काही नका वाजू. काही नका वाजू. शाली चोखांद्रे चौथी परीक्षा दिलेली आहे आणि त्या पण प्रथम आलेल्या आहेत. मनोज बाराचे रेखा कोथारे त्या नेहमी भितात परीक्षा द्यायला. पण यांनी चौथी परीक्षा दिली आणि प्रथम आल्या. लांजेवार शालिनी लेले पंचकुला कावरे संध्याकाळी डोरे संध्याकाळी डोरे तनिष्का चोखांद्रे काही अण्णावं बदलवा. प्रशस्ती चोखांद्रे नम्रता तांबडे कांता वावरे बावरे का. रंजना नानवरे नैतिक राहुल थोडापे नाही गौडी आले का. ज्योत्स्ना खोबरागडे आले. शकुंतला नाही. या काही लोक नाही मी नाही. सुजाता येवले सॉरी नंदागौड कोण. सुजाता येवले उषा पिल्लेवाळ नयन कांबळे विभा बागडे दीक्षा शंभरकर सुनीता सुटे मीना ज्ञानेश्वर वातरे रजनी भोटमागे मीना वाकरे स्मिता टेलर प्रमिला बनकर अनुपा मनकर अनुसाई बनकर
पथाडे आले का? रेखा रामटेके, रेखा रामटेके, प्रिया बागडे, सरोज धनविजय, आशा मेश्रामताई, साधना तामगाडगे, संगीता साक्षी हरले, साक्षी हरले, प्रतिभा बावनकडे, नाश्ता वाटून प्रवास कुंकवार, बसून उभं राहणे वाटून संघर्ष नाही, संघर्ष सचिकला मनोरे हे पण घ्या, हे घ्या दोन्ही मंगला गडपाहिले, मंगला गडपाहिले, आता अतिशय चांगलं वाटलं जेव्हा तुम्ही प्रमाणपत्र घेतल्या. तुमच्या वयाची तुलना इतरांनी पाहावं हे लायकीचं आहे. त्यामुळे म्हणून इथं बाकीच्या ओबीसी महिला सुद्धा यायला पाहिजे. ज्या वयाने सुद्धा म्हातारे असलेल्या परंतु शिक्षणाची गोडी आहे, तुमचे परीक्षेला बसणे आहे, तुम्ही परीक्षेला बसल्या, परीक्षेत तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, हे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नातवांसाठी, तुमच्या मुलांसाठी, सुनीलसाठी अत्यंत प्रेरणादायी. या वयात सुद्धा आम्हाला परीक्षेला बसता येतं, या वयात सुद्धा परीक्षा देऊन प्रमाणपत्र घेता येतं, हे सुद्धा संदेश देण्याचं काम आपल्या ह्या परीक्षेतून तुम्ही पास झाल्यानंतर जातोय. कारण या वयात सुद्धा तुम्ही परीक्षा दिलेली आहात. आता ज्यांनी परीक्षा दिली नसेल त्यांनी परीक्षेला प्रवृत्त व्हायचं. मी पण बसेल आणि आपण पाणी गाता सर्व म्हणतोय आणि मला पण आलं पाहिजे असं तुम्ही ठरवलं पाहिजे. मी MA पाली झालेलो आहोत, MA आंबेडकर थॉट आहे, MA पालीमध्ये माझं PhDचं संशोधन पण आहे. त्याच्यामुळे आपण ठरवायचं की मला पण पालीमध्ये करता आलं पाहिजे. हे चांगला संदेश देणारं काम केलं. लीलाताईने जो प्रमाणपत्राचे वाटप केलं
ते प्रमाणपत्र एक आपल्याला प्रेरणा देणारं, एक संदेश एक देणारं ते दुवा आहे, काम आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, नातवांसाठी एक चांगला संदेश दिलेला आहे की तुम्ही या परीक्षेला पास झाला, परीक्षेचा प्रमाणपत्र तुम्ही घेतात आणि ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं नसेल तर लीलाताई त्यांना दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रमाणपत्र द्यावं. कोणाकडे कोणाचं प्रमाणपत्र देऊ नका, कारण त्याला इन्स्पायरेशन होतं, त्यालाही कळेल की मला 4 चौकात प्रमाणपत्र मिळालं. जसं ताईला ढोरेताईचा इथे येऊन सन्मान झाला, त्याची शालनी श्रीफळ शाल दिलं, पुस्तक दिलं, तसं तुमच्या मनामध्ये सुद्धा भाव निर्माण झाला पाहिजे, माझ्याही शालनी आणि पुस्तकाने सन्मान व्हावं, हा संदेश देणारं काम आहे. आता सर्व आपण नाश्ते घेऊ. कुलकर्णी आहे, त्यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे. त्यांना मी सांगितलं होतं की ताई, तुम्ही 88 वर्षाच्या आहेत, तर तुम्हाला एवढं ज्ञान आहे आणि काही जास्त शिकलेल्या नाही. ताराबाई कुलकर्णी ह्या जुनी मंगळवारी गंगाबाई घाट रोडवर तिकडे तथागत उद्धवविहाराजवळ राहतात. तर त्या आता 88 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण आहे आणि त्या म्हणाल्या की मी बाबासाहेबांना 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षेचा सोहळा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. तर त्यावेळेला मी 18 वर्षाची होती, माझं लग्न झालेलं होतं आणि 1 वर्षाची मुलगी होती. तर त्यावेळेला त्यांच्या घरचे जे मनुष्य होते, तर त्यांना सांगितलं गेलं की पांढरे शुभ्र वस्त्र घालून यायचं आहे. तर त्यांच्या मिस्टरांनी 14 रुपये लोन घेतलं होतं मिलामधून. त्या 14 रुपयाच्या मिलामधल्या पैशाने त्यांनी एक ताईंना लुगडं आणून दिलं आणि एक शर्ट शिवायचं होतं पांढरं. तर रात्रभर ते टेलरकडे बसले आणि त्यांनी ते शर्ट शिवून घेतलं आणि सकाळी 10 वाजता ते दीक्षाभूमीला गेले आणि तिथे 5 लाख लोकांची गर्दी आणि त्या गर्दीमध्ये 1 वर्षाची मुलगी जी होती, तर त्यांना घेऊन ते गेले. तर बाबासाहेब रथामध्ये बसलेले होते, त्यांनी ते प्रत्यक्षामध्ये सोहळा बघितला. तर त्यांनी स्वतः म्हणजे आपल्या मुखातून त्यांनी ते सांगितलेलं आहे, ते मी सांगत आहे. तर रथामध्ये बसलेले बाबासाहेब रथातून उतरले आणि ते म्हणाले की माझ्या अगदी जवळून गेले आणि मी डोळे भरून त्यांना असं बघितलं, वर बघितलं. मी ठेंगणे होते पण बाबासाहेब उंच धिप्पाड होते आणि त्यांनी धम्मदीक्षा दिली. धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेब पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये होते, भदंत चंद्रमणी म्हणते होते आणि सविता शारदा कबीर आणि सविता माई होत्या. तर अशा प्रकारे तर धम्मदीक्षा देत असताना त्यांनी त्रिशरण पंचशील दिला आणि 22 प्रतिज्ञा दिल्या म्हणाले. आणि त्यांना फार त्रास होत होता, अमेरिकेमध्ये त्यांना खायला मिळत नव्हतं. त्यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं की बाबासाहेब ढसा रडाले म्हणे त्या धम्मदीक्षेमध्ये की मला खायला मिळत नव्हतं, मी पावाचा तुकडा खाऊन राहत होतो असं, आणि त्या रडायला लागल्या. आज त्या येणार होत्या पण काल अचानक त्यांची जी मुलगी, जी 1 वर्षाची मुलगी होती, तर धम्मदीक्षा देताना 1 वर्षाची मुलगी होती. तर बाबासाहेबांच्या म्हणे मी पाया तर पडू शकले नाही, कारण माझ्या कडेवर एक लहान 1 वर्षाची माझी मुलगी होती. तर ती काल वारली, तिचं देहावसान झालेलं आहे जळगाव मध्ये. आणि काल मी संध्याकाळला फोन केला की ताई तुम्ही सगळे जण या, सोबत 2-3 लोकांना घेऊन या, तुम्हाला जमणार नाही. तर ताई म्हणे माझ्याकडे माझी मोठी मुलगी वारली आणि उद्या 11 वाजता आज निधन झालेलं आहे. तर 11 वाजता त्यांचं, तर त्यामुळे येऊ शकल्या नाही, तर त्यांच्याच मुखातून आपल्याला ते सगळं ऐकायचं होतं. परंतु दुःखाची घटना झालेली आहे, त्यामुळे काही त्या येऊ शकल्या नाही. आणि त्यांच्या मुलीचे जे श्रद्धांजली आपण 1 तासासाठी आपण श्रद्धांजली घेऊया. वकील साहेब आपापल्या जागेवर जिथे कसं जा, जिथे हातात राहू द्या, हातातच राहू. आपण सर्वांना जिथे आमच्यातून गेल्या
त्यांना आपण आदरांजली त्यांच्या प्रती आदर व्यक्त करू आणि 2 मिनिटं आपण सर्व स्तब्ध राहू. जाऊ द्या का तशा तर ठेवून द्या. आपल्या कार्यक्रमात सुरुवात करू. रमाई जयंतीचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. शेवटी मी 4 ओळींनी रमाबाईंना आदरांजली व्यक्त करू इच्छिते की थापून शेण गोळे, थापून शेण गोळे घडविलेस तू भीमा, दिव्याची त्या सूर्याच्या झालीस वातरमा, तू झालीस वातरमा. केली कधी न तडजोड, केली कधी न तडजोड, जरी राहिली उपाशी फाटक्या संसारात, उभी भक्कम तू पाठीशी, उभी भक्कम तू पाठीशी. लाख लेकरे घडविना, लाख लेकरे घडविना, दिली लेकरे आहुती, बळ आकाशी उडण्याचे दिले पांगळ्यांच्या हाती, दिले पांगळ्यांच्या हाती. सांभाळली दुरातू, सांभाळली दुरातू, भीम संसाराची साथी सुख दुःखाची, जणू सावली उन्हाची, जणू सावली उन्हाची. जाळून आयुष्याला, जाळून आयुष्याला झालीस राख रमा, दीन दुबळ्या वंचितांची झालीस माय रमा, झालीस माय रमा, तू झालीस माय रमा. ही अशी दीन दुबळ्या वंचित शोषितांची माय झालेली रमा हिला तिच्या जयंतीनिमित्त मी परत त्रिवार अभिवादन करते आणि आजच्या समारोपीय कार्यक्रमाला म्हणजेच आभार प्रदर्शनाला मी विभाताई बागडे यांना आमंत्रित करते. सिद्धार्थ रामटिके यांना सुद्धा माझ्याकडून एक पुस्तक दान. सर्वांना नवमुला जय भीम. आज रमाईची जयंती आणि ह्या शुभ पर्वावर सुकेशिनी सखी संघ या बहुउद्देशीय संस्थेचा एक वर्धापन दिन आणि हा सोहळा खूप सुंदर साजरा करण्यात येत आहे. अध्यक्ष साहेब ॲडव्होकेट रमेशजी राठोड यांनी या संस्थेच्या भरभराटीला कसं मोलाचे 2 शब्द सांगितले आहेत. त्याप्रमाणेच आपण आपली संस्थेचं हे कामकाज आहे ते पुढे नेऊया. आज आपल्या संस्थेच्या संघटनेच्या वर्धापन दिनाचा हा आनंदाचा क्षण आपण सर्वांनी एकत्र साजरा केला, याबद्दल मला अत्यंत समाधान वाटत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणारे आदरणीय वकील साहेब, प्रमुख पाहुणे, विशेष आमंत्रित वक्ते यांचे मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेच्या कार्यासाठी निस्वार्थपणे योगदान देणारे संस्थापक, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांचे विशेष आभार. आपल्या मेहनतीमुळे संस्थेचा हा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेले आयोजक मंडळ, सूत्रसंचालक, कलाकार, तांत्रिक सहकार्य करणारे सर्व सहकारी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच संस्थेवर विश्वास ठेवून कायम पाठिंबा देणारे सर्व सदस्य, हितचिंतक, देणगीदार व उपस्थित श्रोतेवर्ग यांचे मी मनापूर्वक आभार मानते. आपल्या सर्वांच्या प्रेमाने, सहकार्याने आणि आशीर्वादाने संस्था अधिक सक्षमपणे समाजकार्य करीत राहील अशी आशा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपविते. नमो.